brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात मुंबई तकचा विशेष कार्यक्रम पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत क्लॉड या AI चॅटबोटबद्दल. याचं कारण असं की जे अमेरिकेचं ॲप स्टोअर आहे, म्हणजे जिथे ॲपल फोनचे ॲप्स डाउनलोड करता येतात, त्या ॲप स्टोअरमध्ये गेल्या आठवड्यात क्लॉड या AI ॲपने ChatGPTला मागे सोडलं. याचं कारण काय हे आपण पुढे समजून घेऊया. पण सर्वात आधी समजून घेतो आपण की नेमकं क्लॉड म्हणजे काय, कारण याची खूप चर्चा होत असते. तुम्हाला लक्षात असेल की गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जेव्हा जगभरात शेअर बाजार पडलं होतं, तेव्हाही त्याचं निमित्त, त्याचं कारण क्लॉड हे सांगण्यात आलं होतं. आणि आता क्लॉडनी चक्क ChatGPTला किमान जे लेटेस्ट डाउनलोड्स आहे त्याच्यात मागे सोडलं आहे. त्यामुळे त्याची परत चर्चा होते. तर सर्वात आधी क्लॉड काय आहे बघा. क्लॉड हे एक AI चॅटबोट आहे, जसं की ChatGPT आहे, ग्रोक आहे, किंवा जेमिनाई आहे, किंवा डीपसीक आहे. तर जसे हे चॅटबोट जिथे तुम्ही काहीतरी प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर देतात, तसंच तो क्लॉड पण एक ॲप आहे आणि याला बनवलं एक एन्थ्रोपिक नावाच्या कंपनीने. याच्यात आणि ChatGPTमध्ये काय फरक आहे म्हणायला गेलं तर सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत जर सांगायचं झालं तर ChatGPT म्हणजे तुमचा PA आहे, तुमचा पर्सनल असिस्टंट आहे. तुम्ही त्याच्याकडनं कुठला ईमेल ड्राफ्ट करून घेतला, कुठला सोशल मीडियाचा पोस्ट लिहून घेतला, छोटे मोठे कामं आपण त्याच्याकडनं करून घेऊ शकतो. मात्र जी क्लॉड आहे त्याची तुलना होती एका रिसर्च ॲनालिस्ट बरोबर. म्हणजे तुमचा जसं तो काय पर्सनल रिसर्च ॲनालिस्ट आहे, त्यामुळे त्याला किंमत जास्त मिळते आहे. हा रिसर्च ॲनालिसिस तुमची जे लीगल डॉक्युमेंट आहे त्याची तो त्याला रिसर्च करून सांगू शकतो, किंवा जे सॉफ्टवेअर कोडिंग आहे ते काम छान करू शकतो. त्यामुळे याला कंपनीज जे आहे, म्हणजे एंटरप्राइज ज्याला म्हणतात, ते जास्त वापर करत आहे क्लॉडचं वर्सेस ChatGPT. त्याला म्हणू शकतो की कन्झ्युमर ॲप आहे, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे लोक जे आहे ते आपण ChatGPT वापरतो. मात्र कंपनीमध्ये जेव्हा काम होतं तेव्हा क्लॉडला प्रायोरिटी दिली जात आहे. म्हणून ChatGPT जरी का ॲप स्टोअरवरती गेल्या आठवड्यात मागे पडला असेल, जगभरात अजूनही तो सगळ्यात मोठा ॲप तोच आहे. 70 ते 80 कोटी लोकांकडे ChatGPT असण्याचा किंवा त्या वापर करतात असा अनुमान आहे. दुसरीकडे आपलं जे क्लॉड आहे त्याचे फक्त युजर जे आहे ते 2 ते 3 कोटीच आहे, ते जास्त नाही आहे. गेल्या आठवड्यात ते वाढले, पण त्याचंही कारण फार इंटरेस्टिंग आहे. बघा, ही एन्थ्रोपिक नावाची जी कंपनी आहे, जी क्लॉड या AIला ज्यांनी बनवलं आहे, त्यांचा एक करार होता अमेरिकी सरकारचं जे डिपार्टमेंट ऑफ वॉर आहे, म्हणजे त्याला हल्लीच त्याचं नाव बदललं आहे. मुळात ते म्हणजे तिथलं संरक्षण खातं जे आहे त्याचं नाव होतं, त्यांनी केलं डिपार्टमेंट ऑफ वॉर किंवा युद्धाचं खातं. तर युद्धामध्ये आता AIचा वापर होतोय. आणि वॉल स्ट्रीट जर्नल या जे न्यूजपेपर आहे अमेरिकाच्या, त्याचं असं म्हणणं होतं की जेव्हा व्हेनेझुएलामध्ये ॲक्शन घेतला अमेरिकेने, जेव्हा ऑपरेशन केलं, त्यावेळी एन्थ्रोपिक AIचा वापर करण्यात आला होता. इराणमध्येही AIचा वापर करण्याची चर्चा होत आहे की अमेरिका AIचा वापर करत आहे. कसा करत आहे त्याच्याबद्दल काही नेमका खुलासा झालेला नाही आहे, मात्र AIचा वापर होतोय. तर एन्थ्रोपिक आणि अमेरिकी सरकारमध्ये करार होता की ते एन्थ्रोपिकचं जे AI आहे ते अमेरिकी सरकार वापरेल, आपल्या संरक्षण खात्यासाठी वापर करणार आहे. मात्र गेल्या आठवड्यातच हा करार एन्थ्रोपिकनी मोडून काढला. एन्थ्रोपिक पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे आहोत ते फॉर सेफ्टीवरती खूप भर देतो, आम्ही सेफ्टी फर्स्ट. बाकी AI कंपनीज ज्या आहेत त्या कमर्शियली बघतात पहिले, आम्ही मात्र पहिले सेफ्टी बघतो लोकांचा, की त्याचा काही गैरवापर होता कामा नये AIचा. तर जेव्हा एन्थ्रोपिकनी हे जो करार होता अमेरिकी सरकारबद्दल बरोबर, तो जेव्हा मोडून काढला तर त्यांनी 2 कारणं सांगितली. हा त्यांचा दावा आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही AIचा वापर लोकांच्या मॉनिटरिंगसाठी, म्हणजे आपल्याच नागरिकांवरती निगराणी ठेवण्यासाठी
जर अमेरिकन सरकार याचा वापर करणार असू तर आम्ही ते अलाउ करणार नाही. दुसरी गोष्ट, जर एआयचा वापर करून ऑटोमेटेड वेपन्स बनवणार असतील, असे हत्यार जे की एआय स्वतः डेव्हलप करणार किंवा स्वतःच चालवणार, तर ही रिस्क घ्यायला एन्थ्रोपिक आत्ताही तयार नाहीये. एन्थ्रोपिकचं म्हणणं आहे की सेफ्टी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अजूनही एआय वरती एवढा आपण भरोसा करू शकत नाही की त्याला युद्धात सोडायचं किंवा त्याला स्वतः निर्णय घेऊन द्यायचे. त्यामुळे याच 2 मुद्द्यावरती हा करार मोडला गेला. तर जेव्हा हा करार मोडला गेला तर ओपन एआय, ज्यांनी की ChatGPT बनवलं आहे ॲप, ते पटकन अगदी काही तासामध्येच त्यांनी अमेरिकन सरकारबरोबर करार केला. म्हणजे जे काम एन्थ्रोपिक करत होते किंवा क्लॉडवाली कंपनी करत होती, तीच ताबडतोब ChatGPTच्या कंपनीनी सुरू केलं, त्याचा करार केला. जेव्हा ही बातमी बाहेर आली तेव्हा लोकांमध्ये, अमेरिकेमध्ये खूप त्याच्यावरती राग होता की ही कंपनी जी पहिले सेफ्टीच्या बद्दल बोलती, जी एक प्रिन्सिपल स्टँड ज्यांनी घेतला आहे, त्यांचा करार मोडला आणि कसं ChatGPT या कंपनीने त्याचा फायदा घेऊन अमेरिकन सरकारबरोबर करार केला. तर याचा परिणाम असा झाला की लोकांनी जो ChatGPT होता अमेरिकेमध्ये त्याला अनइन्स्टॉल, म्हणजे त्याचं आपल्या ॲप फोनमधनं त्याला काढायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी क्लॉडला इन्स्टॉल करायला सुरू केली. याचा परिणाम काय झाला की क्लॉड हे जे आहे नंबर 1 वरती गेलं ॲप स्टोअरमध्ये. तर आता बघा, हे जे एन्थ्रोपिक वर्सेस ओपन एआय म्हणजे क्लॉड वर्सेस ChatGPT, हे भांडण थोडं जुनं आहे. बघा, ओपन एआय बनवलं आहे सॅम अल्टमननी आणि एन्थ्रोपिक बनवलं आहे डारिओ अमेडॉयनी. तर डारिओ आणि सॅम हे दोघं बरोबरच काम करायचे 2021 पर्यंत. मात्र त्यांचे मतभेद झाले. मतभेद कशावर झाले? मतभेद या मुद्द्यावरती झाले की डारिओचं असं म्हणणं होतं की सॅम फार घाई करतो आहे ओपन एआयला किंवा ChatGPTला लॉन्च करण्यासाठी किंवा त्याला कमर्शियल करण्यासाठी. अजूनही एआय इतकं स्टेबल नाही आहे, इतकं सेफ नाही आहे की आपण त्याला लोकांसमोर घेऊन जावं. तर या मतभेद झाल्यानंतर त्यांनी ही कंपनी सोडली. आणखीन काही लोक होते डारिओबद्दल, त्यांनी ती कंपनी सोडली आणि ही एन्थ्रोपिक नावाची कंपनी त्याची स्थापना केली. 2023 साली त्यांनी क्लॉड हा जो एआय ॲप आहे हा लॉन्च केला आणि त्यांचं पूर्ण भर जो आहे तो आहे सेफ्टीवरती, ज्याच्यावरनं त्यांचं भांडणसुद्धा अमेरिकेच्या सरकारशी झालं आहे. तर तुम्हाला लक्षात असेल, हल्लीच जेव्हा गेल्या महिन्यामध्ये आपल्या दिल्लीमध्ये एआय समिट झाली होती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना त्या स्टेजवरती हात वर करून असं जेस्चर करायला सांगितलं होतं. त्यावेळी सुद्धा जे सॅम अल्टमन आणि डारिओ या दोघांनी पण हात बरोबर जे आहे ते त्यांनी उभे नाही केले, त्यांनी हात वेगळेच ठेवले. तर त्यांच्यामध्ये इतकी म्हणजे काय म्हणायला पाहिजे, दुश्मनी म्हणा किंवा त्यांच्यामध्ये एवढं वैमनस्य आहे की ते दोघं एक दुसऱ्यासोबत दिसत नाही, बोलत चालत नाही. तर एकूण आता काय झालंय की जरी का ChatGPT नंबर 1 आहे, मी जसं सांगितलं की 70-80 कोटी युजर्स त्यांच्याकडे आहे किंवा क्लॉडकडे 2 ते 3 कोटी आहे. मात्र काय आहे की क्लॉडचा वापर जे आहे ते कंपनीज करतात आहे, तर कंपनी जास्त पैसे देतात आहे. तर 70 ते 80 कोटी युजर असून सुद्धा जे ओपन एआय किंवा ChatGPT आहे त्यांचा रेव्हेन्यू तो $25 बिलियन एवढाच आहे, असा एस्टिमेट आहे. पण 2 ते 3 कोटी लोक वापर करणाऱ्या क्लॉडचा रेव्हेन्यू जे आहे जवळपास 14 बिलियन कोटी एवढा असण्याचा अनुमान आहे, एवढा एस्टिमेट आहे. तर याची तुलना जी होती आहे म्हणजे ChatGPT आणि क्लॉडची, ती एका प्रकारे अशी होती की जसं फोनमध्ये ॲपल फोन आहे आणि अँड्रॉइड फोन आहे. अँड्रॉइड फोन खूप जास्त विकला जातो, सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे. मात्र ॲपल फोन फार कमी विकला जातो त्यातल्या त्यात. तरी ॲपलचं जे उत्पन्न आहे, त्याचे जे प्रॉफिट आहे, त्याचं जे व्हॅल्युएशन आहे ते जास्त आहे. तशीच तुलना केली झाली की जरी का क्लॉड याचा मार्केट शेअर कमी असला तरी त्याच्याकडे जास्त पैसे कमवण्याची क्षमता आहे, म्हणून त्याचं व्हॅल्युएशन पण आता जेवढं मानलं जातं ते व्हॅल्युएशन भारतातल्या जेवढ्याही IT कंपनीज आहेत त्यांच्या बरोबरीचं, म्हणजे इन्फोसिस, TCS, जेवढ्या आपल्या टॉप टेक, महिंद्रा, HCL, विप्रो या 5 कंपनीच्या बरोबरचं जे शेअर बाजाराचं व्हॅल्युएशन आहे ते मानलं जातं, एवढं एकट्या
एन्थ्रोपिकचं आहे. तर ही काय म्हणायला पाहिजे की फार फास्टेस्ट ग्रोईंग AI कंपनी म्हणून ओळखली जाते. थोडं वेगळं प्रकारची हीच कंपनी आहे. आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी सुरुवातीला सांगितलं की शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्याच्यामुळे जो AIमुळे जो परिणाम झाला आहे तो क्लॉडमुळे झाला आहे. किंवा क्लॉडनी जेव्हा आपलं क्लॉड कोवर्क असं एक प्रोडक्ट लॉन्च केलं तर त्याच्यामुळे आता कोडिंग करणं फार सहज झालं आहे. लोक स्वतः कोडिंग करू शकतात. कोडिंग करण्याचा अर्थ त्याच्यामुळे ते सॉफ्टवेअर बनवू शकतात आणि मग त्या सॉफ्टवेअरचा वापर आपल्या कामांमध्ये करू शकतात. याच्यामुळे अशी भीती निर्माण झाली आहे की काय ज्या IT कंपनीज आहे त्यांचं काम कमी होईल का आणि त्याचमुळे त्यांचे शेअर पडले आहेत सध्या. तर थोडक्यात क्लॉड वरती चाललाय आणि ChatGPT थोडा खाली येतोय. असं नाही म्हणते मी की ChatGPT काही संपून जाणार आहे. मात्र हल्ली तरी किंवा रिसेंट टाइम्समध्ये क्लॉड वरती जाताना आपल्याला दिसतोय. मी पण हल्ली ChatGPT सोडून थोड्या दिवसापूर्वी क्लॉडचा वापर सुरू केलेला आहे. मी टेस्टिंग करतोय, वेगवेगळ्या गोष्टी करून बघतोय आणि मी लवकरच तुम्हाला सांगेन की मला काय शिकायला मिळालं किंवा मी काय काय काम करू शकलो या क्लॉडसोबत. तर मंडळी आज पैसा पाणीमुळे मध्ये इथेच थांबूया. तुमचे जर काही प्रश्न असेल AI बद्दल किंवा क्लॉडबद्दल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची. पुन्हा एकदा धन्यवाद आणि नमस्कार.